दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढीच्या वारकऱ्यांसाठी रेल्वे विभागानं अमरावतीवरून विशेष गाड्या सोडल्या, ज्यामध्ये आज 13 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता पहिली ट्रेन पंढरपूरसाठी रवाना झाली, ज्यासाठी भक्तांनी भरभरून गर्दी केली होती। शहरातील अनेक गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी वारकऱ्यांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच वारकऱ्यांच्या फराळाची व चहा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। कोरोना काळात वारी बंद असल्यामुळे गेल्या वर्षीपासून वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण येत आहे। वारकऱ्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे रेल्वे विभागाने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून आज पहिली गाडी सोडली, ज्याचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच वारकऱ्यांनी नया अमरावती परिसरात गर्दी केली होती। तुषारभाऊ मित्रमंडळीच्या वतीने गेले 10 वर्षापासून या ठिकाणी हा सातत्याने उपक्रम सुरू आहे। जे पंढरीच्या वारीला जातात त्या सगळ्यांना उसळ वाटप, त्याचप्रमाणे जे गाडी चालक आहे त्यांचा सत्कार आणि सगळ्यांना हार घालून शाल घालून त्यांचा सत्कार करणे खरोखर अतिशय असा स्तुत्य असा उपक्रम आहे। आणि सगळं वातावरण असं प्रसन्न आहे आणि देवमय वातावरण झालेलं आहे। हे सगळे वारकरी पंढरीच्या वारीला चाललेले आहे, त्यांचा आशीर्वाद आम्हाला सुद्धा लाभेल हीच प्रभूचरणी प्रार्थना करते आणि यांचा प्रवास सुखाचा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आतेगाववरून आलो, सुनील रोकडे। आज पंढरपूरच्या वारीला निघालेले? वारीला निघालो। कसं वाटतंय? वारीला जायचं छान वाटते। किती वर्षापासून जात आहे? 37वी वारी आहे यंदाची। यंदाची 37वी वारी आहे। 37 वर्ष झाली। वारीला किती वर्षापासून जात आहे? मला झाले 20 वर्ष जास्त झाले। 20 वर्ष झाले। सगळ्या वाऱ्या बसनी नाही, काही 5 वर्ष केले मी, त्याच्यानंतर मग आता रेल्वेनी बसनी। दरवर्षी चुकत नाही। यंदा काय वाटतंय? खूप सुंदर, दरवर्षी चांगलं वाटतं आम्हाला। सर हमारे सभी भक्तजनों को सबसे पहले तो मैं बहुत बहुत आपका अभिनंदन करता हूं कि आपको पंढरपुर जैसे पवित्र स्थान में जाने का मौका मिला है, उनका पंढरीनाथ का दर्शन करने का मौका मिला है। तो आप सभी का जो गंतव्य स्थान अमरावती से नया अकोला से शुरू हो रहा है, आप सभी को बहुत शुभ यात्रा। और आपके दर्शन के साथ हमारी भी विनती, हमारा भी दर्शन वहाँ पे पहुँचा देवे ऐसे विनती करते हैं की अमरावतीकरांना सुद्धा आशीर्वाद मिळावा आणि सगळ्यांना सुखी ठेवा आणि शेतकरी लोक बंधूंना सुद्धा सुखी ठेवावा आणि त्यांचं पीक पाणीचं नुकसान नाही व्हावं आणि चांगल्या परीने त्यांचं शेतकरी लोकांना आनंद निर्माण व्हावा आणि शेताचं सुद्धा चांगलं व्हावं। पावसामुळे पावसाची साथ आहेच, पण शेतकरी बांधवांना सुद्धा त्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे। पंढरीनाथाचा आहे त्यांचा पंढरीनाथाचा आशीर्वाद बस। हजारो वर्षापासून पंढरपूरची वारी वारकरी दरवेळेला जातात। शासनाच्या वतीनं आता मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आणि रेल्वे गाड्यांची सोय केली जाते। या ठिकाणी त्यांना निरोप देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। मोठी आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र हा संतांचं राज्य असून या ठिकाणी भक्तिभावानं काम करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे आणि पंढरपूरला जाणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा मोठी आहे। आमचे पूर्वज आणि आमच्या घरचे लोकसुद्धा आम्हीसुद्धा पंढरपूरला दर्शनाला दरवर्षी ज्या ज्या शक्य होते त्या पद्धतीनं जात असतो। सर्व यात्रेकरूंना मी या ठिकाणी माझ्या वतीनं व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की राज्याचा आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी आता निघाले आहेत। काही पायी वारीला जातात, काही ट्रेननी जातात, काही बसनी जातात, पण मला अतिशय आनंद होतो की हा माझा प्रभाग आहे आणि या प्रभागातून गेले 10 वर्ष झाले अशीच ट्रेन जात असते हजारो लोकांना घेऊन। आणि मी पहिल्या वर्षापासून म्हणजे मला 10 वर्ष झालीत की मी या वारीला जाणाऱ्या सगळ्या पांडुरंगांच्या भक्ताचं वारकऱ्यांचं स्वागत सत्कार करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि मला अतिशय आनंद होतो आहे की मी यांच्यामध्येच पांडुरंग बघतो। आणि ज्यावेळी यांच्याशी आम्ही हितगुज करतो त्यावेळी आम्हाला प्रेरणा मिळतं कामाची। कितीही खडतर प्रवास हो, कितीही अडवणूक हो, पण पांडुरंग जसा सातत्याने उभा आहे तो आम्हाला प्रेरणा देतो की कामात सातत्य ठेवा, एक दिवस यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। पांडुरंगाकडे काय मागणी आहे? पांडुरंगाकडे एकच मागणी आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर आणि कार्यकर्त्याकडे तुझं नजर लक्ष असू दे, नक्कीच या राज्याचं भलं होईल।
ते तुझ्या आशीर्वादाने. सांगाल आधी. माझं नाव दिगंबर रघुनाथ खंडारे, DR खंडारे. वारकऱ्यांना घेऊन चालले, खूप महत्त्वाचे काम आपल्याकडे, काय म्हणाल? मला खूप अभिमान वाटतो, एकदम चांगलं वाटत आहे. आणि देशाच्या प्रगतीसाठी मी जर लोको पायलट आहे, मला जॉब करत आहे मी आणि ट्रेन करायला, तर मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. पहिली वारी नेते मी पहिली याच्यापूर्वी अयोध्येची जी ट्रेन होती बडनेरहून, ती नेली होती, मीच नेली होती ती. आणि सेकंड टाइम हा. काय म्हणाल? विठुरायांकडे आपण दर्शनाला भक्तांना घेऊन चालले, सोबतच विठुरायांचे दर्शन आपणही करणार, काय म्हणाल? माय काय सांगणार आहे? विठुरायाला हे सांगेल की माझे जे वारकरी तुझ्यापर्यंत येत आहे ते सुखचरणी तुझ्यापर्यंत यावे आणि तुझं दर्शन घडावे आणि माझ्या पूर्ण देशाला भरभराटीचं आशीर्वाद द्यावा आणि सुख समृद्धी ईश्वर आरोग्य लाभो त्यांना. आपल्या डोळ्यात आनंद दिसतो. हां, ठीक आहे. विठुरायांच्या दर्शनाला वारकरी निघाले, काय म्हणाल? काय वाटतं? आनंद कसं काय? खूप आनंद आहे, कारण विठुरायाची अजून एक महिन्यापासून सर्व वारकरी, सर्व जनता वाट पाहत असते विठुरायाच्या दर्शनाला जायसाठी. आणि ही अमरावतीहून जी विठुरायाच्या दर्शनासाठी ट्रेन जाते, आज हा पहिला दिवस आहे. खूप आनंदाने सर्व भाविक जात आहे आणि त्या सर्व भाविकांना युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने आम्ही सर्वांना खिचडी वाटप, फळ वाटप आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे सर्व आलेलो आहे आणि त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांचा प्रवास सुखाचा जावं एवढीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. हो. काकू, तुमचं नाव आणि किती वारी आहे तुमची? माझी नाव आहे सुभद्रा जगन्नाथ गोमकाळे, राहणार वरुड. 4थी वारी आहे माझी. सगळ्या ट्रेन बसली की पायदळी केले? नाही, ट्रेन मध्येच. छान वाटते. हो, छान वाटते. काय मागणार? काय हेच मागणार, सुखाचं ठेवा म्हणून. सगळ्यांना की स्वतःला? नाही, सगळ्यांना बाबा, स्वतःला नाही, सगळ्यांना. हो. काय नाव तुमचं? भावेश विठ्ठलराव वाघमारे. आपण बघतो नेहमी की यंगस्टर्स हे वारीमध्ये वगैरे किंवा फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम जात आहे. येस. कसं वाटतंय? चांगलं वाटते. बस ट्रेनचा प्रवास करणार आहे तुम्ही, सोबत भरपूरशा आपण बघतोय की वृद्ध व्यक्ती आहेत, तर त्यांना आपण हेल्प लागली तर नक्कीच तयार राहा. करेल. ओके. काय मागणार विठुरायाला? विठुरायाला काय मागणार? तेच घर चांगलं राहावं, म्हणजे सगळे चांगलं राहावं घरातले. अच्छा, कितवी वारी आहे तुमची? 4थी. किती वर्षापासून वारी करताय? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. सगळ्या बसनी ट्रेननी केलेल्या? यानंच केल्या. ट्रेननीच केलेल्या आहे. ट्रेन मस्त सुखाचे. हा, मस्त चांगल्या आहे व्यवस्था. हा. काय मागणार विठुरायाला? विठुरायाला आनंद मागणार. विठुरायाच्या दर्शनाला तर आनंद मिळतोच. हा, मिळतो. काय सांगणार सगळ्यांना? चांगली वारी सुखात गेली म्हणून. कितवी वारी आहे? हे 7वी वारी आहे माझी. 7वी वारी आहे. सगळं पायदळ, ट्रेन कसं काय केलं? हो, रेल्वेनेच केला. रेल्वेचा प्रवास चांगला सुखाचा आहे. रेल्वे बरोबर व्यवस्थित पोहोचतो. काय मागणार विठुरायाला? विठुरायाला आशीर्वाद. तुम्हाला आशीर्वाद, आम्हाला आशीर्वाद, लेकराला आशीर्वाद. आमचा नमस्कार त्यांच्या पोहोचतो. काय नाव काका तुमचं वय काय? सुधाकर मोरे. वय काय तुमचं? 65. कुठं आले? चांदूरवरून. कितवी वारी आहे? कितवी वारी आहे? वारी तिसरी. सगळ्या ट्रेननी केलेल्या? ट्रेननीच सगळ्या केलेल्या? ट्रेनचा प्रवास व्यवस्थित असतो? हो, एकदम. काय मागणार विठुरायाला? विठुरायाला काय मागणार? विठुरायाला काय मागणार? जे चांगलं होते म्हणून. अच्छा. वारकऱ्यांना मी हेच मागणं मागितलं की आमच्यासाठी या सुखसंपन्न म्हणजे जे पाऊस असेल किंवा शेतकरी असेल, या शेतकऱ्यांसाठी विठुरायाकडे आमची मागणी करा की या शेतकऱ्यांना आशीर्वाद तुमचा असू द्या. या जनतेला तुमच्या महाराष्ट्रातील तुमच्या जे काही वर्धस्त आहे तो वर्धस्त हा महाराष्ट्रातील जनतेवर राहू द्या, असं मागणी आमच्या निमित्तानं विठुरायाकडे करा असे मी भाविक भक्तांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं. यात वारकऱ्यांना काय संदेश द्या? वारकऱ्यांना हे संदेश देईल की हे संपूर्ण महाराष्ट्राचं आपलं दैवत आहे. त्या दैवतासाठी अनेक लोक पायदळ वारी करतात, काही अनेक कुठल्या पद्धतीनं वारी करतात. ही तुमची रेल्वेनं वारी आहे, ही तुमची सुखाची समृद्धीची जावी आणि विठुरायाचं आपण चांगलं तुमचं दर्शन घडावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलो, त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो.
कारण ज्या पांडुरंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण ही आमची अमरावतीची जनता चालली आहे. आम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, परंतु त्यांचा प्रवास सुखाचा हो आणि त्यांच्या पाया लागून आम्ही आशीर्वाद घेत आहोत की आमचा नमस्कार सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि या अमरावतीवर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर जी कोणती संकट येणार असेल ती संकट आमच्या विठ्ठलानं हरवून घ्यावी अशा प्रार्थना करण्यासाठी या सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा प्रवास सुखाचा हो यासाठी आम्ही या ठिकाणी वारकरी निघाले आहेत वारीला, काय सांगाल? आज इथं उत्साह आहे. हे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला पुरा जिल्ह्यातले भक्तगण त्या ठिकाणी निघाले आहे. तर त्यांना विशुकराडीत दर्शन ते करतील, पण त्यांच्या चरण स्पर्श करून जे आशीर्वाद आमच्या जिल्ह्याच्या लोकांना किंवा या ठिकाणी मी माननीय आमदार रवी राणातर्फे आणि माननीय माजी खासदार नवनीतजी राणातर्फे यांना सर्व वारकऱ्यांना त्यांचं पंढरपूर दर्शन आणि वारी यांची सुख समृद्धी हो आणि त्यांनी त्या ठिकाणी दर्शन करून जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या याच्यासाठी सर्वांगीण सुख शांतीसाठी त्यांनी प्रार्थना करावी हीच विनंती करतो. माझं केतकी निकम. वय काय? माझं 16. हां. वारीला जाण्याकडनं कोणाकडनं प्रेरणा मिळाली? आजीकडनं. आजीकडनं. आजी काय सांगते? आजी म्हणते चल, म्हणत होती, खूप फोर्स करायची की चल तिथचा सोहळा खूप छान असतो तो बघायचा, म्हणून वेळेवरची तयारी झाली. अच्छा. या आधी आजीने किती वाऱ्या केल्या? आजीची ही 3री वारी. हो. काय मागणार आहे? लाईफमध्ये खूप सारं सक्सेस व्हायचं आहे आणि लाईफमध्ये सगळ्या गोष्टींची कमी मला जाणवली नाही पाहिजे. 35 वाऱ्या झाल्यात तुमच्या, म्हणजे कशा काय केल्या तुम्ही 35 वाऱ्या? पायी आम्ही काही 4-5 वर्ष पायी गेलो, आता कामाधंद्याच्या ना बसनं दरवर्षी. काय मागणार आहे विठुरायाला? तिथे दर्शन करायचं कसं काय प्रोसेस असते आणि त्याचप्रमाणे तिथली पूजा पाठ कशा प्रकारची असते? तिथं फार एक नियम आहे. पंढरीची वारी म्हणजे त्यासाठी जातीचा वारकरी व्हावं लागते आणि जातीचा वारकरी झालं की त्याला समजते तिचे नियम काय आहे. कारण तिथं गेल्यावर जे सुख भेटते हे सुख त्रिभुवनात नाही. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. म्हणजे जेवढं सुख आम्हाला वारीहून आल्यावर इकडे भेटते, आम्ही वर्षभर त्याने सुखी राहू. आम्ही मग सुखी राहतो त्या निमित्तानं का आमच्या देवाची भेट झाली. जसे एखाद्या लहानशा बाळाला आपली आई दिसते, धावत जाते, तसं आम्हाला पंढरपूर क्षेत्रात गेल्यावर पांडुरंग भेटतात आणि पांडुरंग भेटला की आमच्या जीवनातला नेम तिथं होते खरा आणि तो नेम घेऊन आम्ही मग आमच्या गावी परत येतो. आज तारीख 13. आजच्या दिवशी आपल्या अमरावतीवरनं ट्रेनचा प्रवास वारकऱ्यांसाठी सुरू होतोय आणि वारकऱ्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. ताई, आज वारी निघालेली आहे, काय सांगा सगळ्यांना, वारकऱ्यांना काय सांगा? हर वर्ष की तरह इस वर्ष भी वारी निकल रही है पंढरपुर की. जो अपने यहाँ पर भक्त लोग हैं वो बहुत खुश है कि आज हमारे को पंडर जी का दर्शन करने का है और हम लोग भी आज उनका वेलकम करने के लिए आए, खिचड़ी बांटने के लिए आए, उनका स्वागत करने के लिए आए. सभी लोग बहुत खुश हैं, हम लोग भी बहुत खुश हैं. आज हम तुषार भाऊ के नेतृत्व में खिचड़ी का प्रोग्राम रखा गया था यहाँ कोली स्टेशन पर और यहाँ से जो ट्रेन निकल रही है पंढरपुर जाने के लिए, उन सभी को बहुत बहुत बधाई देने के लिए हम लोग यहाँ सब पहुँचे हैं. तुषार भाऊ का प्रोग्राम रखा गया हुआ था खिचड़ी वाटप का, तो उसमें हम सभी को बुलाया गया है और यहाँ से जो ट्रेन जा रही है सब पंढरपुर दर्शन करने के लिए जा रहे हैं. उन सभी को बधाई देने के लिए आए हैं और आज बहुत खुशी का दिन है और यहाँ सभी भक्तों के हम खुद भी दर्शन करने आए हैं. शुभम वासुदेवराव पांडे, महाराज, अमरावती. अमरावतीचेच आहे. अमरावती. कितवी वारी आहे? 3री वारी आहे. 3री वारी आहे. अखंडपणे चालू आहे. अत्यानंद याचा सर्वात जास्त आहे. अमरावतीहून स्पेशल गाडी लागली. त्याच्यासोबत सर्व भाविक भक्तांना आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.
महाराष्ट्राचं दैवत विठुराया त्यांच्या दर्शनासाठी आज अकोली या रेल्वे स्टेशनवरून रेल्वेनं रवाना झाली। त्या सर्व भाविक भक्तांना मी अनंत शुभेच्छा देतो। त्या ठिकाणी जी काही विठुरायाच्या या यात्रेनिमित्तानं जी होणारी यात्रा आहे त्या यात्रेनिमित्तानं या स्टेशनवर जे काही भजन मंडळी आली त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो। आज तारीख 13 आजच्या दिवशी आपल्या अमरावतीवरनं ट्रेनचा प्रवास वारकऱ्यांसाठी सुरू होतोय आणि वारकऱ्यांचा आनंद हा द्विगुणित झालेला आपल्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या मंडल न्यूजतर्फे सर्व वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आमचंही दर्शन त्यांच्या मार्फत इथे घडावं आणि सोबतच त्यांची यात्रा ही सुखद व्हावी